हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्समधील लेट्स वे आज आपण पाहणार आहोत. तर पहा, लेट्स वे म्हणजे काय, वजन करूया. तर पहा, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच मी बनवलेले सेकंड मॅथचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आपण सुरुवात करूया. आपला लेसन आहे लेट्स वे म्हणजेच वजन करूया. आता इथं पहा, काही आपल्याला पिक्चर दिले आहेत. कलर द बॉक्स बिलो द हेवियर ऑब्जेक्ट. आता पहा, इथं काय जे आपल्याला ज्या वस्तू दिल्या आहेत त्या वस्तूमधील काय करायचे तुम्हाला, की जी वस्तू जड आहे त्या खाली जो बॉक्स आहे त्याला काय करायचे तुम्हाला, कलर करायचा. आता इथं पहा, एक दिसतोय तुम्हाला मोराचा पीस आहे आणि इथं काय आहे, बॉल आहे. आता या दोन्हीमध्ये वजनाने जड कोणता आहे पहा, कोणती वस्तू आहे, तर बॉल हा मोराचा जो पीस आहे त्याच्यापेक्षा कसा असतो, जड असतो. मग तुम्हाला बॉलच्या खाली जो बॉक्स आहे त्याला काय करायचा, असा कलर करायचा आहे. अजून एक पिक्चर पहा, इथे दिली आपल्याला कलर द बॉक्स बिलो द लाइटर ऑब्जेक्ट. आता पहा, ही जे वस्तूंची ह्या दोन ज्या वस्तूमधील काय करायचं आहे तुम्हाला, जी हलकी वस्तू आहे त्याच्या खालील जो बॉक्स आहे त्याला काय करायचं आहे, कलर करायचा आहे. तिथं पहा काय आहे, तर चाव्या आहेत, कीज आहेत, आणि हा काय आहे, बलून आहे म्हणजेच फुगा आहे. आता कीज ज्या आहेत त्या बलूनपेक्षा कशा असतात, वजनाने जड असतात, आणि बलून हा कसा असतो, हलका असतो. मग आपल्याला काय सांगितलं की हलक्या असणाऱ्या वस्तू खालील बॉक्सला काय करायचं, आपल्याला कलर करायचा आहे. मग तुम्हाला बलूनच्या खाली जो बॉक्स आहे त्याला काय करायचं आहे, कलर करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण. आता इथं पहा, आपल्याला एक आता स्टोरी दिलेली आहे ती आपण पाहूयात. वन नाईट चिंटू अँड बिट्टू द टू फॉक्सेस वेअर पासिंग बाय अ जॅगरी फॅक्टरी. दे सॉ अ लंप ऑफ जॅगरी देअर अँड वेअर थ्रिल्ड. आता पहा, जो चिंटू आणि बिट्टू हे जे दोन कोण आहेत ते फॉक्स म्हणजेच कोल्हे. आता ते रात्रीच्या वेळी पहा, जॅगरीज फॅक्टरी म्हणजे जे गुराळ जिथे गुळ तयार होतं त्याच्या जवळून ते काय झाले होते, चालले होते. आणि तिथं त्यांना मग काय झालं, एक गुळाची ढेप सापडली, आणि त्या दोघांनाही मग ती ढेप सापडल्याच्या नंतर त्या दोघांनाही काय झाला, खूप आनंद झाला. आता पहा, हा फॉक्स काय म्हणतोय, आय लव्ह जॅगरी, आय विल मेक द शेअर्स. मग तो काय म्हणतोय, मला जॅगरी म्हणजे काय, गुळ खूप आवडतो, आता मी काय करतो, याला आपण दोघांमध्ये काय करते, मी आता याची वाटणी करतो. ही पहा, ही त्यांना गुळाची ढेप सापडलेली आहे. नो, मग दुसरा काय म्हणतोय पहा, नो आय एम ओल्डर, आय विल डिवाइड इट वेल. आता मग तो काय म्हणतो, दुसरा काय म्हणतोय फॉक्स, नाही मी काय आहे, ओल्डर म्हणजे मोठा आहे, मी बरोबर वाटणी करेन. आता पहा मग नेक्स्ट, भोलू द बिअर वॉज वॉचिंग देम क्वेरल, ही वेंट टू हेल्प देम. आता पहा, जो भोलू नावाचा जो अस्वल दिसते तुम्हाला इथं खाली दाखवले आपल्याला चित्रामध्ये, हा जो अस्वल आहे, हा अस्वल त्यांचे भांडण काय करत असतो, तो पाहत असतो, आणि मग तो काय होतो, त्यांना मदत करायला ते अस्वल येते. मग तो काय म्हणतोय पहा, अस्वल, डोंट फाईट यू टू, आय विल शेअर आउट द जॅगरी फेअरली फॉर यू. अरे तो काय म्हणतोय की तुम्ही आपसात भांडू नका, मी दोघांनाही काय करतो, सारखं जो गुळ आहे तो काय करतो, मी दोघांना सारखं वाटून देतो. मग हे दोन्ही फॉक्स काय म्हणतात पहा, हाऊ म्हणजे ते कसं, तर पहा, भोलू द बिअर ब्रॉट समथिंग टू हेल्प देम. आता पहा, भोलू जो अस्वल आहे त्यांच्या मदतीसाठी एक वस्तू घेऊन आले. आता काहीतरी तो वस्तू घेऊन आला. व्हॉट डिड भोलू ब्रिंग टू मेक इक्वल शेअर्स. आता पहा, सारखी वाटणी करण्यासाठी भोलूने काय आणले बरं, तर पहा, व्हॉट डज अ ग्रीन ग्रोसर यूज टू वेट व्हेजिटेबल्स. आता पहा, भाजीवाला भाजीचे वजन कशाच्या सहाय्याने करतो पहा, इथं आपल्याला चित्र दाखवलेत, कशाच्या सहाय्याने करतो, तो बॅलेन्स म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, तराजू. तराजूच्या सहाय्याने काय करतो, तो भाजीवाला भाजीचे वजन करतो. आणि भोलूने पण त्यांच्या दोघांना जे जॅगरी सापडली होती, गुळाची ढेप, त्याची पण सारखी वाटणी करून देण्यासाठी ते भोलूने पण काय आणलं, हे बॅलेन्स म्हणजेच तराजू आणला. आणि मग तराजू आणल्याच्या नंतर मग काय केलं त्याने, दोघांच्या पण वाटण्या कशा केल्या, मग त्यांनी सारख्याच केल्या. आता पहा, नेक्स्ट पाहूयात आपण नेक्स्ट पेजवरती. लुक ॲट द बॅलन्स बिलो अँड नेम द लायटर अँड हेवियर थिंग इन हिच पॅन. आता पहा, खाली तराजू पहा, हे बॅलन्स दिसतात ना तुम्हाला, दोन पण काय आहे तिथं, बॅलन्स म्हणजे तराजू आहेत. आता त्या प्रत्येक बॅलन्समधील जी हेवियर आणि लायटर, मग जड आणि हलकी वस्तू काय करायची तुम्हाला सांगायची. आता इथं पहा, पहिल्या बॅलन्समध्ये आपण पाहूया, तर इथं पहिल्या याच्यामध्ये काय आहे, पारड्यामध्ये पोमेग्रॅनेट म्हणजे डाळिंब आहे, आणि दुसऱ्याच्यात काय आहे, पंपकिन आहे. आता डाळिंब हे पंपकिनपेक्षा कसं आहे, हलका आहे, म्हणजे हे कसं आहे, लायटर आहे डाळिंब, आणि पंपकिन भोपळा कसा आहे, हेवियर आहे म्हणजे जड आहे. आता इथं पहा, बुक्स आणि मार्बल्स आहेत, मग हे दोन्ही पण कसे आहेत, तर इक्वल आहेत, म्हणजे हे दोन्हीचं वजन कसं आहे, सारखंच आहे, कोणती हलकी नाही, आणि कोणतं बुक आणि मार्बल्स हे दोन्हीचं वजन कसं आहे, सारखंच आहे. आणि इथं हे डाळिंब जे आहे ते कसं आहे, हलकं आहे, आणि पंपकिन कसं आहे, जड आहे म्हणजे हेवियर आहे. नेक्स्ट पहा, आता go to a provisions shop and watch how various groceries and weighed. आता पहा, किराणा दुकानात जाऊन तुम्ही काय करायचं, विविध वस्तूचे वजन कसे करतात ते काय करायचे तुम्हाला पाहायचे. नोट द डिफरंट टाइप्स ऑफ बॅलन्स यूज्ड फॉर वेइंग थिंग्स. आणि
वस्तूचे वजन करण्यासाठी वापरले जाणारे तराजूंचे विविध प्रकार काय करायचे तुम्हाला पाहायचे. आता इथं पहा, आपण जर दुकानात गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या दुकानात गेल्यावर आपण वेगवेगळे आपल्याला तराजू असे वेगवेगळे काय होतात आपल्याला पाहायला मिळतात. आपण भाजी मंडईत मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला वेगळा बॅलन्स पाहायला मिळेल. त्यानंतर दुकानात गेल्याच्या नंतर पण आपल्याला वेगळा काय होतं असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे तराजू आहे त्याचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट पहा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता अधिक माहिती. फाइंड आउट अबाउट द डिफरंट काइंड्स ऑफ वेट दॅट वी आर यूजिंग इन ओल्डन टाइम्स. आता पहा, पूर्वीच्या काळी वस्तूचे वजन मोजण्यासाठी कोणती मापे वापरली जात होती याची काय करायची तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती काय करायची मिळवायची, की पहिले पूर्वीचे जे लोक होते ते वजन मोजण्यासाठी कोणती मापे ते वापरत असतील याची काय करायची तुम्हाला माहिती मिळवायची. तर पहा, अशा प्रकारे आपला जो लेसन होता लेट्स वे तो काय झालेला आहे इथं संपलेला आहे. तर आज आपण काय करूया, इथेच थांबूयात. थँक्यू.